रेडी करायची सुरुवात. येस डन. घे ठीक आहे. जी लाईट पण थोडीशी घे लावून. पण येते येते नीट येते. घे ना लावून बघ. नाही ठीक आहे येते. अशी थोडी खाली असेल तर बरं अजून जास्त येते. आजपर्यंतच्या इंटरव्ह्यू सगळ्यात भारी व्हिडिओ होणार आहे हा. कारण मी माझा अनुभव भरपूर सांगणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर आमचे प्रसंग किस्से जे काय असतील त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. म्हणजे इतर पक्षातले खूप सारे संबंध चांगले मित्र आहेत माझे. त्यांचं मत काय राजसाहेबांविषयी ते त्यांचे नेत्याचे व्हिडिओ सोडून आमच्या राजसाहेबांचे व्हिडिओ बघत बसतात. ते जे राजकीय टॉपचे पक्ष आहेत त्या सगळ्यांचे मला ऑफर आलेले आहेत. मी पण कोणाकडे गेलो नाही. राजकारण फक्त राजसाहेबांसाठी मी आलो आहे राजकारणामध्ये. राजसाहेब म्हणाले होते की जगाला हेवा वाटावा असं आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे आणि त्याची सुरुवात का नाही मी माझ्या वॉर्डातूनच. प्रपोगंडा राजसाहेबांबद्दल मनसेबद्दल खोट्या प्रमाणात खूप पसरवण्याचं चाललेलं आहे. 100% ईव्हीएमचा झोल आहे. त्याचे पुरावे काय नाही. हायकोर्ट त्यांचेच आहेत, वकील त्यांचेच आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहेत. कोण निकाल देत नाही आहेत. निवडणूक आयोग गप्पाच्या गप्पा राहिलेले आहे, काय बोलायला तयार नाही आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे लोक तुम्हाला पैसे वाटतात आहे ना 1000-500 रुपये, हे तुमचे मतं घेण्यासाठी नाही आहेत. ते तुमची स्वप्न विकत घेण्यासाठी 1000-500 वाटतात आहे. म्हणजे कामं बोलतात. पैशाच्या बाबतीत मी तुला ओळखत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी आजपर्यंत काय उखडलंय वार्डामध्ये. आमदार गोष्टी, नगरसेवक ज्या गोष्टी करू शकल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही वार्डामध्ये केलेल्या आहेत. तुझ्यासारखे बरेच लोक आहेत की जे राजकारणात फक्त राजसाहेबांमुळे त्यांचा पहिला पक्ष राज ठाकरेंचा मनसे, पहिला आणि शेवटचा पक्षही आमचा मनसेच असणार आहे. मला असं वाटतं हा जो आता तुला प्रश्न विचारतोय तो वॉर्ड आपल्या वॉर्डामधले भरपूर लोक ह्या प्रश्नासाठी आतुर असेल. तो प्रश्न म्हणजे, नमस्कार मित्रांनो, तर आज माझ्यासोबत आहे असा व्यक्ती ज्याच्या सोबत म्हणजे मला असं वाटतं ज्याच्या मार्गदर्शनाने असं मी बोलू शकतो. म्हणजे त्याला मी लहान होतो तेव्हा जेव्हा मी मनसे पक्ष जॉईन करायचं माझ्या डोक्यात आलं आणि मी म्हटलं मनसे पक्ष जॉईन करायचं आहे, पण कसं जायचं माहीतच नव्हतं. आणि मग माझा मित्र, माझा भाऊ, मोठा भाऊ असं मी बोलू शकतो. गेले आता किती वर्ष झाले आपण एकत्र? 10 वर्ष झाली जास्त. तर अधिक 10पेक्षा अधिक वर्ष आम्ही एकत्र. आणि मनसेमध्ये जायचं माझ्या मनात देखील होतं, दादाच्या मनात देखील होतं. आणि मग असंच एकदा मैदानामध्ये बसलो असताना विचार आला की मनसे पक्ष जॉईन करूयात. आणि मग नंतर मी, तू आणि सुजित आपण 3 जण बसलो होतो. आणि मग असं झालं की यार आम्ही तर लहान होतो. माझी तेवढं मी पण लहानच होतो तरी पण एक तुझ्यामध्ये तू माझ्या एवढा असशील, 4-5 वर्षाचा फरक असेल. आणि मग दादाने आम्हाला मग आमच्या विभाग अध्यक्ष वीरेंद्रभाई जाधव यांच्याकडे घेऊन गेला दादा. आणि मग आपण नाही बोलले तरी किती लोक असतील, 127 जणांचा पक्षप्रवेश घडून आणला होता. भरपूर. आणि खूप आम्ही जेव्हा म्हणजे वीरेंद्रभाईंना भेटायला गेलो होतो, पक्षप्रवेश जेव्हा करायचं असं झालं तेव्हा पक्ष फक्त प्रवेश करत होता, तेव्हा पद वगैरे काय नव्हतं. पद वगैरे नव्हतं जाहीर झालेलं. आणि म्हणजे असा तांडाच्या तांडा आम्ही घेऊन गेलो होतो. तिकडे पूर्ण शाखा भरली होती मध्यवर्ती कार्यालयाची, बऱ्याच जागा नव्हती. जो भेटेल त्याला घेऊन जात होतो. आणि अशा प्रकारे आमचा जो पक्षप्रवेश होता आजही मला आठवतोय. आणि माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की ज्याच्या मुळे मी मनसेमध्ये आलो तो मुलगा आणि तोच माझा भाऊ मोठा असं बोलू शकतो, माझा मित्र, मार्गदर्शक पण बोलू शकतो, ज्यांनी मला सुरुवातीला भरपूर मार्गदर्शन दिलं. असा सचिन आनंद सोनवणे, मनसे गोरेगाव विभाग सचिव, विद्यार्थी सेना आपल्यासोबत जोडलेला आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये कसं मनसे आली किंवा मग त्याच्या आयुष्यात कशा आली, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आज दादाकडून आपण ऐकून घेणार आहेत. पुढे आता आपण दादाला बोलूया. दादा 2 शब्द आपल्या ऑडियन्स. धन्यवाद. मराठी बोलू या न्यूज यूट्यूब चॅनलसाठी मी खूप खूप आभारी आहे. मला बोलवलं इकडे तुम्ही आणि त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमचा. मनापासून तुमचाही आम्ही आभारी आहे. खरं तर मला भरपूर दिवस झाले तुला बोलवायचं होतं, पण तुला पण वेळ नव्हता आणि मग त्या सगळ्या गोष्टी आज जुळून आल्या गोष्टी. आणि मला तुला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा मला असं वाटलं होतं मनसे आपण जॉईन करायचं तेव्हा तू आधी दादरला राहतोस बरोबर? मी लहानपण माझं ॲक्च्युली दादरला गेले. माझी शाळा वगैरे त्यांच्या म्हणजे शाळा म्हणजे छबिलदास शाळेमध्ये होतो. दादर कोहिनूर थिएटरच्या बाजूलाच आमची शाळा होती. तिकडे लहानपण आमचं तिकडेच गेले. इथेही आमचं गोरेगावला घर होतंच. मी येऊन जाऊन असायचो. आणि माझे बाबा वरडीला दूध डेअरी इकडे कामाला होते आणि त्याच्यामुळे आम्ही लहानपण आमचं तिकडेच गेलं. कारण की दादरलाही आमचं घर होतं. मग ते वडिलांना थोडंसं येणं जाणं मुळे वडील म्हणाले की मग आपण दादरलाच राहूयात करून. मग तिकडून आमचं शिक्षण वगैरे झालं. पण इकडेही घर होतं आमचे. इकडे आमचे आजी आजोबा राहायचे. राजसाहेबांचं तुला पहिलं एक अट्रॅक्शन कधी तुझ्या मनामध्ये?
मराठीचा मुद्दा, राजसाहेब म्हणजे मराठीचे मुद्दा आणि मराठी माणसं यांची नाळ जुळलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही मनसेत पक्षप्रवेश करायचा आम्ही निर्धार केला होता तेव्हा दादरमध्ये. म्हणजे तू आपण इथे गोरेगाव जॉईन करायच्या आधी देखील तू दादरच्या इथे म्हणजे पक्ष मी नव्हतो. मी अगोदर दादरला मी कोणत्याही पक्षात नव्हतो. ॲक्च्युली मी त्यावेळी शाळेतच होतो मी. आणि मी जेव्हा गोरेगावला आलो तेव्हा मी काहीतरी 10वीमध्ये असेल आणि 10वीच्या वेळेस मी गोरेगावला आलो आणि त्यावेळी माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, शिक्षण होतं, राजकारणात यायचं. राजकारण म्हणजे माझ्या पिढीला बोलतात ना, आमच्या बाप जन्मीमध्ये कधी राजकारण कोणी केलेलं नाही. मी माझ्या खानदानीतला पहिला व्यक्ती असेल की जो मी राजकारणात आलोय आणि पदाधिकारी आहे. पण तुझं राजकारणात यायचं कारणच राज आहे मला असं वाटतं. त्याच्यामुळे तू असं बोल. असे तुझ्यासारखे बरेच लोक आहे की जे राजकारणात फक्त राजसाहेबांमुळे त्यांचा पहिला पक्ष राज ठाकरेंचा मनसे आहे. पहिला आणि शेवटचा पक्षही आमचा मनसेच असणार आहे. एवढा कट्टर दादा माझा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे मनसेचा. मला त्याला आज भरपूर गप्पा मारा. तुम्ही व्हिडिओ खरं सांगतो तुम्हाला आजपर्यंतच्या इंटरव्ह्यू सगळ्यात भारी व्हिडिओ होणार आहे हा. कारण मी माझा अनुभव भरपूर सांगणार आहे तुम्हाला, त्याचबरोबर आमचे प्रसंग किस्से जे काय असतील त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आता मला पुढचा तुला प्रश्न असा विचारायचा आहे. मी तुझ्याकडून अशी एक गोष्ट ऐकली होती की जेव्हा मनसे स्थापन झाली तेव्हा जाळपोळ झाली होती दादर साईडला. नितीन दादाकडून मी गोष्ट ऐकली होती की भरपूर जाळपोळ, नितीन दादा पण त्यामध्ये होता. म्हणजे नितीन दादा दादाचा भाऊ. त्यावेळी माझे भाऊ पण होते, माझा मोठा भाऊ पण होता आणि आम्ही दादरलाच असायचो आणि त्याच्यामुळे भरपूर तोडफोड वगैरे झालेली, टॅक्सी वगैरे तोडलेला, पूर्ण रस्ता जाम झालेला, चक्का जाम झालेला. माझे मोठे भाऊ त्याच्यात पण होते, मग त्यांना पण अटक वगैरे झाली होती. मग माझे बाबा पण होते त्यावेळी, सगळ्या गोष्टी होत्या आणि मग त्या बघत आलेलो आम्ही, लहानपणापासून बघत आलो. हा संघर्ष नेहमी मनसेचा मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. पण मी पदाधिकारी नव्हतो, म्हणजे सक्रिय राजकारणी नव्हतो आणि कोणत्याही पक्षाला कधी शिवलंच नव्हतं. अजिबात नाही. राजकारणात यायचं म्हणून असं कधी म्हणजे नव्हतंच. शाळेत असताना ह्या सगळ्या गोष्टी कधी लक्षात येतच नव्हत्या. पण असं घरचं आधी बॅकग्राऊंड असं होतं, बाळासाहेबांना फॉलो करायचे? हो, माझे बाबा ॲक्च्युली मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाला होते आणि त्याच्या असल्यामुळे आपलं शिवसेना एकमेव पक्ष होता जो मराठी माणसाच्या हिताचं काम करत होता आणि त्याच्यामुळे माझे बाबा पण आणि आमची पूर्ण फॅमिलीच शिवसेनेला मतदान करत आलेले होते. मग त्याच्यानंतर जसं पक्ष मनसे स्थापन झाल्याच्या नंतर मग राजसाहेबांकडे आम्ही वळलो आणि आजपर्यंत राजसाहेबांसोबतच आहोत आणि इथून पुढेही राहू. पण त्याच्यानंतर मग आता राजकारणात यायचं तुझ्या मनात कधी आलं? गोरेगावमध्ये आलं आपण जेव्हा मी तुला सांगितलं की आपण जाऊयात पक्ष जॉईन करायचा, असं मला असं वाटतं तो एलपी स्टनचा काही प्रसंग झाला होता तेव्हा चेंगराचेंगरी झाली होती आणि बरोबर मला असं वाटतं तेव्हा राजसाहेब जास्त सक्रिय झाले. कारण अमित साहेबांना कॅन्सर झाला, या सगळ्या गोष्टीमध्ये राजसाहेब तेवढे ॲक्टिव्ह नव्हते. कारण फॅमिलीला, कुटुंबाला वेळ द्यायचा की काय, सगळ्या गोष्टी त्यांच्या बोलता एक वाईट काळ मनसेवर जो आला होता, मधला पॅच होता तो. मला असं वाटतं 2016-17 गोष्ट आहे ती. ॲक्च्युली मनसेसोबत पहिल्यापासून लोक जुडलेलीच होती आणि तो जो प्रसंग आला आणि त्याच्यानंतर मग जी गदारोळ झाला, म्हणजे बाहेरची लोक इथे आपल्या मुंबईत इतकी ताकदीने आलेले आहेत, लोक एकदम भरभरून आलेले आहेत आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून ते एल्फिस्टनचा एक तो किस्सा झाला, इन्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये लोक मेली, गदारोळ झाला, मच्छीचं पाणी वगैरे ते सगळं आवाज वगैरे झालं. कारण की बाजूलाच तिथे पुढे मच्छी मार्केट आहे आणि त्या आवाजामुळे इतकी लोकसंख्या मुंबईत झालेली आहे आणि त्या चेंगराचेंगरीत लोकांचे जीव गेलेत. आणि त्याच्यानंतर मग जे मनसेने आंदोलन उभं केलं की मग 150 मीटरचा फेरीवाला जो मुक्त रेल्वे परिसर, मग तिथून सगळा संघर्ष निर्माण झाला आणि मग पुन्हा मनसे सक्रिय झाली एकदम दणदणीत. आणि त्याच्यानंतर मग आम्हीही उत्साहित झालो की बाबा चला आता कोणतरी आहे की आपल्या मराठीच्या मुद्द्यासाठी कोणतरी लढतोय, भांडतोय. आम्ही समज आले होते आम्हाला थोडीशी पण राजकारणाची की बाबा कोणतरी भांडतोय मराठीच्या लोकांसाठी, कोणतरी बोलतोय. मग अशा लोकांसोबत आपण राहिलेलं अतिउत्तम. आम्ही जेवढे जास्तीत जास्त आपण कसं पाठिंबा देऊ शकतो, सपोर्ट करू शकतो, त्यांच्यासोबत राहू शकतो, मग राजसाहेबांना आपण कसं समर्थन देऊ शकतो ह्याकडे आमचं लक्ष होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पक्षप्रवेश केला होता. पण काही लोक जे आहेत की त्यांना माहिती आहे मराठीसाठी राज ठाकरे सक्रिय असतात पण तरी राज ठाकरेंना शिव्या देतात. काही लोक मनसे पक्षाला वाईट बोलतात, त्यांना भूमिका नाही असं बोलतात. आता सध्या एक ट्रेंड निघाला की मनसेला भूमिका नाही. मला असं वाटतं की मराठी लोक तर जास्तीत जास्त सहसा असं करू शकत नाही आहेत, कारण की त्यांनाही महाराष्ट्रातली आणि मुंबईतली शहरातली परिस्थिती माहिती आहे.
मुंबई, ठाणे, पुणे सगळे असू द्या, इतकं बकाल होऊन चाललेलं आहे. कुठच्या कुठे पुणे ते गेलेलं आहे. म्हणजे हडपसरच्या पुढे ते लोणंद वगैरे ते त्या साईडला पुणे गेलेलं आहे. मुंबई 2 झाले, 3 झाले. ठाणे सगळ्यात बेकार परिस्थिती झाली आहे सगळ्यांची. म्हणजे बाहेरचे जे लोंढे येतात ते ठाण्यात येतात सगळ्यात. तर ठाण्याचे 7 महानगरपालिका झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटत नाही की कोण करत. आणि जे बोलतात की भूमिका बदलतात राजसाहेब, ते त्यांच्या स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी ह्या असे स्टंटबाजी करत असतील. परवाच सुषमा अंधारे यांनी देखील एक टीका केली. सुषमा अंधारे यांनी सांगितलं की राजसाहेबांच्या घरी ते देवेंद्र फडणवीस भेटायला गेलेत आणि ते म्हणाले की त्यांची राजकीय 4 दिवसापूर्वी आणि त्यांनी त्यानंतर संजय राऊत पण म्हणाले की तिकडे त्यांच्या बाजूला कॅफे करून ठेवलाय राजसाहेबांनी आणि मग तिकडे चहा प्यायला येतात. मग आता कालच शिवसेनेचे नेते लोक गेले होते. अनिल देसाई, सुभाष देसाई, ते सगळे त्यांचे अंबादास दानवे सगळे फडणवीसच्या भेटीला गेले होते. मग तिथे काय इराणी हॉटेलमध्ये बिर्याणी खायला गेले होते की काय? नाही, म्हणजे आपल्यावर असेल तर मग शांत बसायचं. आणि दुसरं हे राजकारणात हे टीका टिप्पणी चालत असतात. मिटकरी देखील बोलले की मनसैनिकांचा मेंदू जो आहे तो गुडघ्यात आहे. अमोल मिटकरी खरं तर हा निवडून आलेला माणूस नाही. त्याला आयते येऊन बिळत बसवलेला आहे. त्याला संघर्ष आणि त्या गोष्टी त्याला काय माहितीच नाही अमोल मिटकरीला. आणि त्याच्यामुळे काय येईल चर्चेत राहण्यासाठी हा अमोल मिटकरी बोलत असतो. त्याला आम्ही जास्त काही सिरियसली घेत नाहीत. बरोबर, ही गोष्ट तर खरी आहे तेवढी की जेवढा मला असं वाटतं राजसाहेबांवर आणि मनसे पक्षावर बोलू तेवढा टीआरपी तुमचा वाढतो आणि मग त्याच्या मागे त्या सगळ्या गोष्टी असतात. मित्रांनो, मध्ये तुम्हाला थोडं थांबवतो. तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मनसेचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर भेटतात तुम्हाला पाहायला. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो, पॉडकास्ट याच्या पुढे असे सुरू राहणार आहे आणि तुम्ही देखील त्याचा हिस्सा होऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आपल्याला मेंबरशिप घ्यायची. आपली मेंबरशिप 29 रुपयाची आहे फक्त. ती तुम्हाला जॉईन करायची आणि त्याच्यानंतर मी एक लाईव्ह करणार आणि लाईव्हमध्ये तेच मेंबर असणार ज्यांनी मेंबरशिप घेतली आणि त्यामधून आपण मग पॉडकास्टमध्ये त्यांना संधी देऊयात, आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना संधी देऊयात. पुढे येतो दादा तुझ्याकडे. मला एक गोष्ट सांगायची, विचारायची खरं तुला, म्हणजे की त्याच्यानंतर तू सक्रिय झालास, भरपूर केला. आज पदावर आहेस तू, मनसे गोरेगाव विभाग विद्यार्थी सेनेचा सचिव म्हणून आहेस तू, बरोबर, विभाग सचिव. तर इथून पर्यंतचा हा जो प्रवास होता, आय थिंक मला असं वाटतं 5 वर्ष झाले असतील, 5 वर्षा प्रवास. आणि महानगरपालिकेची निवडणुकी अजून झालेली नाही. 6-7 वर्ष झाली असतील कदाचित. हो, 6 वर्ष झाली. महानगरपालिकेची निवडणुकी लागली नाही आणि भरपूर मला असं वाटतंय की आपण राहतो एकत्र, तर भरपूर लोक असे बोलत आहेत की तू नगरसेवकासाठी पात्र आहेस. म्हणजे खरं तर सचिन सोनारेच आम्हाला मनसेचा इथं दिसतो, असं भरपूर लोकांचं मत आहे. तर तुला असं वाटत असेल की ते खोटं आहे, पण नाही, ही गोष्ट मी स्वतः ऐकलेली आहे की सचिन सोनवणेला मनसे तिकीट मिळणार आहे. असे जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला बरं वाटतं. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर ही कार्यकर्त्यांची भावना आहे, माझ्या समर्थकांची जी भावना आहे की सचिन सोनवणेंनी यांनी निवडणूक महानगरपालिकेची लढवायला पाहिजे. त्याचं मागचं कारण असं आहे की त्यांनी तो संघर्ष पाहिलेला आहे. ती वॉर्डामध्ये कामं केलेली त्यांनी पाहिलेली आहेत. कारण की त्यांचे ते साक्षीदार आहेत. ते त्यांच्या साथीनेच मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांना वाटतं की मी सक्षम चेहरा आहे वॉर्डामध्ये मनसेचा आणि चांगली मतं, चांगली टक्कर वॉर्डामध्ये इतर पक्षांना देऊ शकतो. पण त्या दृष्टिकोनातून ते बोलतात. त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती. बरोबर, नाही प्रेम तर आहे आणि एक मराठी टक्का भरपूर तुझ्या पाठी उभा आहे. आणि कार्यकर्ते देखील बोलतात ना की कार्यकर्त्यांना आज सांभाळणं ही मोठी जबाबदारी असते. पण राजसाहेबांच्या आशीर्वादाने मी असं बोलू शकतो की आपल्याकडे जे कार्यकर्ते आहेत तुझे, ते बिन पैसे बोलतात ना, कधी पैशाची काय हे नाही, आपला स्वतःच्या खिशातल्या पैसे टाकून कामं करतील आणि जीवाला जीव देणे सगळे कार्यकर्ते तुला लाभले. त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांबद्दल आज कार्यकर्त्यांमुळे आज मी इथे आहे आणि तुमच्यासमोर मी बोलतोय. आणि मी जो काही पल्ला गाठला आहे पक्षप्रवेशानंतर आतापर्यंत, तो फक्त कार्यकर्त्यांमुळे गाठला आहे. कुणासारखा माझा मित्र आहे, भाऊ आहे, हाही माझ्या सोबतीला होता. ह्यानेही माझ्यासोबत खूप सारे संघर्ष पाहिलेत, खूप सारे आम्ही आंदोलनं केलीत वॉर्डामध्ये, खूप सारे प्रश्न लोकांचे सोडवले दोघं मिळून. अनेक प्रश्नांना आम्ही हाती घातलेला आहे. चांगल्या ज्या आमदार गोष्टी, नगरसेवक ज्या गोष्टी करू शकल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही वॉर्डामध्ये केलेल्या आहेत आणि ते येणाऱ्या काळात आम्ही लोकांना नक्कीच दाखवू. आणि लोकांचाही आशीर्वाद आहे आमच्यासोबत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जोरदार निवडणुकीची तयारी तुझी आहेच. म्हणजे आता मला एक त्यानुसार प्रश्न आहे की आपण ज्या वॉर्डात राहतो तो स्लम पट्टा आहे, बरोबर, जास्त करून मला असं वाटतं 80% स्लम पट्टा आहे. हो. आणि ह्या 80% स्लम पट्ट्यामध्ये जी त्यांचे मेन कामं जी आहेत ते आजपर्यंत रखडलेली, ती म्हणजे पाणी, गटार, म्हणजे हेच वॉटर मीटर, गटर बिटर ते सगळं हे अजूनही पूर्ण होत नाही. तर त्याला तू काय सांगशील? ह्या
ह्या ज्या सगळ्या बेसिक ज्या नीड्स आहेत, ज्या गरजा आहेत, ह्या साध्या सोप्या आहेत. म्हणजे एका शब्दावरती तुमचे सगळे प्रश्न सुटतील अशा गोष्टी आहेत, तरीसुद्धा ह्या सुटत नाही आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आज परवाच ते लोकांचे गटर भरली होती. लोक नगरसेवकाकडे जाण्याच्या ऐवजी माझ्याकडे मार्ग धरला. त्यांनी 5 मिनिटात त्यांचं स्वखर्चाने त्यांचं गटर साफ करून दिले. अच्छा, म्हणजे 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 इतकी साधी सोपी गोष्ट ही आज वार्डामध्ये होत नाही आहेत. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना काही समस्या असतील तर लोक पहिलीच मनसेची धाव घेतात, सचिन सोनावणेकडे येतात, त्याच्या कार्यकर्त्यांकडे येतात. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महानगरपालिकेची निवडणूक जी आपण बघतोय ती दर 5 वर्षांनी निवडणुका असतात, पण ती निवडणूक अजून 2 वर्ष व्हायला पण अजून झाली नाहीये. त्याच्याबद्दल काय आहे नक्की तुला? त्याच्या मागचं कारण हे राजकारण, त्याच्यावर खरं तर कोण बोलतच नाहीये. ऍक्च्युली याच्या मागचं काय राजकारणच आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कोणाचा फायदा असेल? ऍक्च्युली ही जी गोष्ट आहे की निवडणूक लांबणीवरती गेली, त्यांचं ओबीसी आणि त्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट कोर्टामध्ये आहे. आणि लवकरच त्याचा निकाल लागेल. परत आता 28 फेब्रुवारी त्याचा निकाल लागणार आहे बोलतात, आणि त्याच्यानंतरनं मग सगळ्या गोष्टी कळेल. पण मला वाटत नाही की अजून हे लोक तरी लांबणीवरती लावतील ह्या निवडणुका, आणि जरी लागल्या तरी आम्ही तयारीतच आहोत. पण तुम्ही तयारीत असता, पण तयारीसाठी जी आर्थिक मदत लागते ती मला असं वाटतं त्याच्याबद्दल तू काय सांगशील? कारण मी तुला पाहतोय तुझी कामं बोलतात. पैशाच्या बाबतीत मी तुला ओळखत नाही. मला असं वाटतं वॉर्डातले लोक तेवढी आशा करत नाहीत. पण तरी काय त्याचा विचार केलास तू? आर्थिक परिस्थिती काय असणार आहे तुझी? मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला होता. हा म्हणजे विरोधक आहेत आणि काही आहेत हितचिंतक, त्यांनीही प्रश्न विचारलाय, सचिन तू निवडणुकीला उभं राहतोय तर खरा, पण आता पैसा आहे का तुझ्याकडे? कमीत कमी किती तरी? मला एवढंच सांगायचं आहे माझ्या हितचिंतकांना, माझ्या मित्रांना, माझ्या समर्थकांना, सगळ्यांना मला सांगायचं आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी आजपर्यंत काय उखडलंय वार्डामध्ये? आजही वार्डामध्ये बिकट परिस्थिती चालू आहे. लोकांना पियाला पाणी मिळत नाही आहे. आज डेव्हलपमेंटचा इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. गटारं भरलेली आहे, संडास आम्ही शौचालय आम्ही स्वतःच्या खर्चातून पैसे खिशातून भरून आम्ही शौचालय साफ केलेली आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी असताना ह्या पैशाचं तुम्ही घेता काय आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे लोक तुम्हाला पैसे वाटतात आहे ना, 1000-500 रुपये, हे तुमचे मतं घेण्यासाठी नाही आहेत. ते तुमची स्वप्न विकत घेण्यासाठी 1000-500 वाटत आहे. प्रत्येक मुळात ह्या लोकांना डेव्हलपमेंट करायचंच नाही आहे. आणि ते डेव्हलपमेंट तोडले, घरं तोडली, त्यांना 4-5 वर्ष झाले, आज त्यांना भाडं मिळत नाही आहे. त्या लोकांनी काय करायचं? त्यांच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आहे. विषय समजून घ्या तुम्ही. हे जे 1000-500 जे वाटणारे जे पैशाचा विषय आहे ना, आज 5-6 वर्ष झाले त्यांना भाडं मिळत नाही या महिन्याचं. क्रांतीचाळचा विषय आहे तो. उशिरा इंडस्ट्रीच्या बाजूचा जो परिसर आहे, लोकांची घरं तोडलेली आहे, त्यांना पैसा मिळत नाही, भाडं मिळत नाही वेळेवरती. झोपडपट्टीतली लोक अजून त्यांना खड्ड्यात घातलंय. मग त्याच्या मागे मग नगरसेवकाचं काय? ह्याच्या मागचं पूर्ण राजकारणच आहे ना दडलेलं. आणि मग ते सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की डेव्हलपमेंट करायचं नाही आहे, मग त्यांचे टेंडर पास करायचे, हे सगळ्या गोष्टी आहेतच. आणि भरपूर असे विकास मुद्दे तुझे काय असतील? म्हणजे आता सगळेजण निवडणूक लढवतात, मी जसं सांगितलं पैशाची तयारी, ते पण तू सांगितलं, पैशाची तयारी कशी असेल? पैशाची तयारी आमची आहे. आम्ही लोकांना पैसे वाटणार नाहीत. आम्ही लोकांना त्यांची खरी स्वप्ने जी आहेत ती साकार करून देण्याचं, यासाठी आम्ही पैसे खर्च करू. आम्ही लोकांची स्वप्न विकत घेणार नाहीत. आज किती तरी लोक बिल्डिंगची स्वप्न पाहत त्यांचा जीव गेलेला आहे. आज आमचे आई वडील स्वप्न बघून, बिल्डिंगची स्वप्न बघून म्हातारे झालेत. काही लोकांची तर गेले पण. आज आम्ही वयात आलोय, आम्ही 30-35 मध्ये आलोय, आम्ही 30-35 मध्ये आलोय, आम्हाला मुलगा झालेत आता. आणि आमचंही आता पुढचे भविष्य पण आम्ही गटारातच काढायचे का इथे? ही समज जोपर्यंत इकडच्या नागरिकांना येत नाही तोपर्यंत ह्या वार्डाचं काही होऊ शकत नाही आहे. आणि मला वाटतंय की आता बऱ्यापैकी लोकांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे मनसेला. याचा फायदा इथे ह्या स्लम पट्ट्यामध्ये बिल्डिंग उभारणं शक्य आहे का? सहज शक्य आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या प्लॉटमध्ये मी राहतोय, D7 जो प्लॉट आहे तो 600 घरांचा प्लॉट आहे तो. आणि त्यांची सगळी रेखा रंगरुषा सगळे झालेले आहेत, त्यांचा आराखडा झालेला आहे, त्यांचा सगळी मोजमापणी झालेली आहे. तुम्ही आज बिल्डर लावा, उद्या काम चालू होईल अशी परिस्थिती असताना तिथे कामं होत नाही आहेत. काय कारण असेल? राजकीय. हे फोडाफोडीचं कारण, राजकारणाचं कारण. एका गटाचे 2 गट करायचे, फोडाफोडी करायचे, त्याच्यात वाद लावायचे, आणि मग जे विकास समिती निर्माण होते त्याच्यातच मग अडथळा निर्माण करायचा, आणि मग ते लांबणीवर जातं. पण मला असं वाटतं महानगरपालिकेत जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठीचा मुद्दा तर महाराष्ट्रात असतो, पण मला वाटतं वॉर्डामध्ये प्रत्येकाला एकच मुद्दा असतो, तो म्हणजे डेव्हलपमेंटचा.
कारण की मागचे 20 ते 25 30 वर्षे झाली मला असं वाटतं तुमच्या देखील आजूबाजूला आपलाच नाही भाग जो मुंबईत पण आहे, बऱ्याच मुंबईमध्ये ठिकाणी बऱ्याच असतील. ठिकाणी स्लम भाग आहे, तर तुमच्या इथे देखील कदाचित मला असं वाटतं असेल की स्लम एरियाच्या इथे डेव्हलपमेंटचा विषय घेऊन निवडणूक होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा प्रभाग कुठला आहे. ह्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिली ओळ असते की आम्ही तुमचं पुनर्वसन करू, पण नक्की हाताला काय लागतंय काय नाही लागत. हे नंतर परत राजकारण तिथेच गटारावरती, गल्ल्यांवरती, ह्याच्यावरती त्यांचे गटारं पण नीट साफ करत नाही आहे. त्यांचं राजकारण असं या परिस्थितीवरती आलं. यांची पहिली ओळ असते की आम्ही तुमचं रिडेव्हलपमेंट करू, पुनर्वसन करू, आम्ही तुम्हाला घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पिण्याची पाण्याची लाईन देऊ, अशी यांची आश्वासनं असतात. 25-30 वर्ष झाले हे लोक फक्त भूलतापाचं राजकारण करतात आहे, खोटी स्वप्न लोकांना दाखवत आहेत इथे. याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आता तरुण मुलांनी जागृत झालेलं आहे, त्यांना माहिती आहे, आणि काही तरुण मुलं वैतागलेली पण आहेत. पण ह्या सगळ्या विषयावर आपण बोलतोय, पण मला असं एक तुला सांगायचं आहे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघं एकमेकांना भेटत आहेत, युतीचे संकेत देखील कदाचित पुढे महानगरपालिकेसाठी होऊ शकतात अशा विषय चर्चा चालू आहे. आणि अमित साहेबांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार बनवण्यात येईल अशा सगळ्या चर्चा चालू असताना राज ठाकरे आता आपले एकला चलोचा नारा देतात, पण निवडणुका जेव्हा येतात तेव्हा राज ठाकरे कुणाला तरी पाठिंबा देतात, मग कुणाबरोबर तरी बोलतात ना की जाण्याची शक्यता असं वाटतं. तर काय मग नाराज होता तुम्ही की? आम्ही अजिबात नाराज नव्हतो. आमची भूमिका, राजसाहेबांची भूमिका ही स्पष्टच आहे आणि ती सगळ्या समोर आहे, असं लपून छपून काही नाही आहे. चांगल्या मुद्द्यांना राजसाहेबांनी नेहमी पाठिंबा दिलेला आहे. जसं की भाजपने, मोदी साहेबांनी जे 370चं कलम होतं तिकडचं जम्मू काश्मीरचं ते हटवल्याच्या नंतरनं स्वाभाविकच आहे तिथं तो फायदा भारतालाच होणार आहे आणि त्याचा पाठिंबा जाहीर झालाच पाहिजे. चांगल्या गोष्टीला पाठिंबा दिलाच पाहिजे. आणि राजसाहेब हे सरळ वक्ते आहेत, सरळ स्पष्ट सरळ बघणारे आहेत ते, आणि त्यांचा दृष्टिकोन एकदम सकारात्मक असतो. हे बाकीचे जे त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात हे राजकारण करतात. राजसाहेबांचा पाठिंबा कोणाशी असतो कोणाशी नसतो हे त्यांची बघून, दृष्टिकोनातून बघून ते देत असतात पाठिंबा. तिकडची परिस्थिती राजकारणाची जी चांगलं चांगलं, वाईटाला वाईट हे बोलणारे राजसाहेब एक मात्र नेता हा महाराष्ट्रात लाभलेला आहे. पण मला असं वाटतं हा जो आता मी तुला प्रश्न विचारतोय तो आपल्या वॉर्डामधले भरपूर लोक ह्या प्रश्नासाठी आतुर असेल. तो प्रश्न म्हणजे जर का मनसे आणि भाजपची युती झाली तर सचिन सोनवणे यांची भूमिका काय असेल? नक्कीच आम्ही प्रयत्न करू की वार्डातून मनसेने निवडणूक लढवावी, यासाठी आम्ही आणि जर इथं भाजपला तिकीट जाहीर झालं बघूयात. आता त्या दृष्टिकोनातून जे काय असेल ते आपण येणारे तर्कवितर्क लावूयात, पण आमची पूर्ण तयारी आहे. जरी युती झाली जरी नाही युती झाली अजिबात नाही. मी मनसेच्याच तिकिटावरती लढेल आणि नक्कीच याला पक्षाला फायदा होईल. नक्कीच आत्मविश्वास जो आहे तो सचिनदाच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे. मला तुला बाकी बोलतात ना की आता ही जी आपल्याला हार भेटली, खरं तर आपण विधानसभेला भरपूर फरकाने जे हारलोय, राजसाहेबांनी देखील सांगितलं जी मतं आपल्याला भेटली पण आपल्यापर्यंत पोहोचली नाही, त्याचं खरं कारण काय वाटतं तुला? ईव्हीएमचा झोल 100% ईव्हीएमचा झोल आहे. त्याचे पुरावे काय नाही मिळत? पुरावे मिळत नाही. पुरावे दिलेले आहेत ना, तरी हायकोर्ट त्यांचेच आहेत, वकील त्यांचेच आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहेत, कोण निकाल देत नाही आहेत. निवडणूक आयोग गप्पाच्या गप्पा राहिलेले आहे, काय बोलायला तयार नाही आहे. दहिसरला आमचे उमेदवार होते मनसेचे, त्यांच्या घरात 4 मतं आहेत, त्यांना मतं किती मिळायला पाहिजे? 0. आणि राजू दादांचं देखील उदाहरण राजसाहेबांनी दिलेलंच आहे. आमच्या बाजूचे उमेदवार होते संदेश देसाई मनसेचे, जोगेश्वरी वर्सोवा विधानसभेचे, त्यांना गेल्या निवडणुकीला विधानसभेला ही तेवढीच मतं मिळालीत 5327, आणि ह्या निवडणुकीला ही तेवढीच. ते म्हणतात की आम्हाला कमी तरी मतं पडली पाहिजे, आम्ही कामं नाही केले तर. खरं तर महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने, महाराष्ट्रातल्या हिंदू जनतेने मनसेला भरभरून मतदान केलेलं आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, ते राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सांग, गोरेगावमध्ये काम करत असताना मनसेकडून कुठे मी मध्ये 1-2 व्हिडिओ बनवले होते की भरपूर प्रभागामध्ये विभागामध्ये अशी परिस्थिती आहे की कार्यकर्ते हे पदाधिकाऱ्यांवर नाराज होत आहेत. म्हणजे त्यांना बोलतात ना की प्रोटोकॉल्स फॉलो करा किंवा मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यामुळे काम करायला येत नाही. तर याच्यामुळे तुला कुठे त्रास होतो का? ह्या गोष्टीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावरती एवढं काही सिरियसली घ्यायचं नाही. ज्यांना काम करायचं ते निस्वार्थपणे काम करत राहावा पक्षासाठी. शेवटी तुम्ही पक्षासाठीच करताय, पक्ष बांधणीसाठीच करताय, पक्ष वाढीसाठीच तुम्ही काम करताय. तर मला वाटत नाही की या गोष्टीसाठी तुम्हाला कुठे अडथळा आला पाहिजे. सोनवणे जर का पक्षवाढीसाठी काम नसता करत
तर मग सचिन आज मी इथे सोनवणेला दुसऱ्या पक्षात काय ऑफर आहे का? मला भरपूर ऑफर आल्यात इतर पक्षातून, भरपूर सगळ्यात, त्या पक्षांचं नावं घेणार नाही मी, पण सगळेच जे राजकीय टॉपचे पक्ष आहेत त्या सगळ्यांचे मला ऑफर आलेले आहेत. मी पण कोणाकडे गेलेलो नाही. राजकारण फक्त राजसाहेबांसाठी मी आलोय राजकारणामध्ये, बाकी इतर कोणासाठी आलेलो नाही आहे. एक फ्युचरमध्ये पुढच्या 10 वर्षात स्वतःला कुठे बघतोस? नक्कीच मी फ्युचरमध्ये एक चांगल्या पक्ष मनसेसाठी एक चांगला एक वक्ता किंवा नेता बनण्याचं माझं स्वप्न आहे. पक्ष बांधणीसाठी मला, पक्ष संघटनात्मक काम करण्यासाठी मला खूप आवडेल मनसेसाठी. नक्की. तुला वाटतं नगरसेवक 2 टर्म मी तुला सांगितलंय, एक टर्म चल ठीक आहे, चल एक टर्म मध्ये यश नाही मिळालं, कारण पहिला असतं थोडासा एक अभ्यासक्रम असतो राजसाहेब, पण तरी काय वाटतं त्या पहिल्यामध्ये जिंकून येशील? नक्कीच आम्ही जिंकण्यासाठीच निवडणूक लढणार आहोत. आणि तू जसं म्हणालास की तू काय कसं बघतोस येणाऱ्या 10 वर्षामध्ये, राजसाहेब म्हणाले होते की जगाला हेवा वाटावा असं आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे, आणि त्याची सुरुवात का नाही मी माझ्या वार्डातूनच करावी. नक्कीच. आता मला माझा एक तुला प्रश्न आहे. मी भरपूर जणांना विचारलं, भरपूर जणांना सांगितलं की सचिन सोनवणे हा राजकारण भरपूर सिरियसली घेतो. म्हणजे एखादा दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नेता असेल तर त्याच्यावर टीका करणं, आणि टीका केली की मग भरपूर जण तुला घाबरतात देखील, अरे नको ह्याला नको बोलूया. तर ही जी आमची जी टीका करण्याची पद्धत आहे ती थेट आहे, लपून छपून नाही. जे आहे खऱ्याला खरं त्या दृष्टिकोनातून मी करत असतो. जे सत्य आहे त्याच्यावरती आम्ही बोलायला हरकत काय आहे, लोकांनी कोणीही बोलावं. जे सत्य आहे ते मांडायला पाहिजे, जे बोलायला पाहिजे. राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पक्षाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते लोकांना कळल्या पाहिजेत, ते बोलल्या पाहिजेत, लोकांपर्यंत काही गोष्टी आल्या पाहिजेत. प्रोपोगंडा राजसाहेबांबद्दल, मनसेबद्दल खोट्या प्रमाणात खूप पसरवण्याचं चाललेलं आहे. जे IT सेल आहेत ते काम करत असतात, ते इतर पक्षांना बदनाम करण्याचं किंवा त्यांना डाऊनफॉल दाखवायचं किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीच्या बातमी पसरवण्याचं. हे राज ठाकरेंबद्दल देखील असंच होतंय की त्यांचा एक स्वभाव जो आहे की चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट बोलतात. पण जेव्हा ते चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट बोलतात तेव्हा मग ह्याला वाईट म्हटलं की हा पक्ष उठतो, त्याला वाईट म्हटलं की हा पक्ष उठतो, आणि मग तिथून मग दोन्ही पक्ष आरोप करतात की राजकारणात भूमिका नाही. बघा कसं आहे, सत्य परेशान होऊ शकतं पण पराजित नाही होऊ शकत. एक ना एक दिवस येईलच राजसाहेबांचा, मराठी माणसांचा सोन्याचा दिवस येईलच. टीका करत आता राजकारणात आहात, थोडंफार राजकारण केलं पाहिजे, पण राजसाहेब तसं करत नाही आहेत. राजसाहेब एकदम ठाम सत्य भूमिकेवरती ठाम आहेत, आणि त्याच भूमिकेला आम्ही प्रभावित होऊन राजकारणात तर आलो आहे. आणि ह्याच राजकारणात काम करत असताना विविध पक्षांबरोबर आपल्या गोरेगावमध्ये तू काम करतोस, तर तिथे बाकीच्या पक्षांबरोबर मैत्रीचे काय संबंध तुझे? माझे इतर पक्षातले खूप सारे संबंध, चांगले मित्र आहेत माझे, आणि ज्यावेळी त्यांना त्यांच्यावर टीका करायची येते त्यावेळी काय राजसाहेबांविषयी ते त्यांचे नेत्याचे व्हिडिओ सोडून आमच्या राजसाहेबांचे व्हिडिओ बघत बसतात. ते ह्याच्या पलीकडे अजून काय सांगू. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आज राजसाहेब ठाकरे आहेत, पण कुठेतरी पक्षामध्ये येतो आणि कुठेतरी मग राजकारणात करिअर करत असतो, म्हणून त्यांना असं वाटतं की मनसेला थोडा वेळ लागेल, पण आत्ता जे आहेत सत्तेमध्ये तिकडे जाऊयात. म्हणून आता शिंदे गटात देखील भरपूर जण गेलीत असं पाहिलं तर, भरपूर ह्याच्यामध्ये, कारण तिकडे वॅकन्सीज आता मिळतात. ते पदाधिकारी खालीच आहे सगळे, कोण नाही. तर मग शिंदे गटामध्ये भरती मजबूत चालू आहे, कारण सत्तेत पक्ष आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांची जी आली बाहेर, त्याच्यानंतर मग सगळे लोक तिकडे जात आहेत. तू जर का तुझ्या डोक्यात असं असतं सत्ता किंवा पैसा, तर मला असं वाटतं तू देखील तू तिकडे मला ऑफर आले होते ना, मला ऑफर आल्या होत्या, पण मी नाही गेलो. मी एकनिष्ठ आहे, मी राजसाहेबांचा समर्थक आहे, एक कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार. तुम्हाला सांगतो, मागच्या जी काही महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळी फक्त मनसेला 500 मतदान झालं होतं वराडामध्ये आमच्या, आणि त्याच्यानंतरनं काहीतरी 2-4 महिन्यांनीच लगेच विधानसभा लागल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये 3000 मतदान झालं होतं मनसेला. 2700 अप्रॉक्स. मग आम्ही इतका पल्ला गाठलाय, अजून 500 वरून आम्ही 2700 पर्यंत आलोय. पण आता ह्या लोकसभेला मत परत आले, 1000 मत आलेत. ते आमचं गणित कॅल्क्युलेशन बरोबर आहे. आम्हाला वार्डामध्ये 3000 मतं पडलेले आहेत, म्हणजे 3 मतं बीजेपीला, 1 मतं इतर पक्षांना, असं ते गणित होतं. ओके. आम्हाला वार्डात मराठी जनतेने भरभरून मतदान केलं. प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या स्वातंत्र्य लढले, तर मला असं वाटतं की ते 7-8 पक्ष, त्याच्यामध्ये मनसेचा पक्ष पलडा भारी आहे ना. मनसेची बांधणी इतर पक्षांपेक्षा, जे सत्तेत आहेत त्यांच्यापेक्षा मनसेची बांधणी कडक खणखणीत आहे. म्हणजेच हे तुला बोलायचं, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, त्यांची विभागलेली मतं आहेत, आणि आमची मतं जी आहेत ती ठाम मतं आहेत आमची. इथे कुठेही हल्लेली वाढण्याची शक्यता आहे, जास्त वाढतील, आणि लोकांनी विश्वास केलेला आहे. तुम्हाला सांगतो मी,
500 मतावरून आम्ही डायरेक्ट 2700 मतांवरती इतका जंप मारलेले आहे. 2000 मतांचे आम्ही जंप मारलेले. लोकांनी आम्हाला विश्वास केलेला आहे. इतकी कार्यकर्त्यांनी आमच्या लोकांच्या घरात जाऊन कामं केलेले आहेत. तू जिथे राहतो हनुमान गल्ली आपला प्रभाग आहे, तिथून मनसेला सगळ्यात जास्त मतं होती. पहिल्यापासून होती, अगोदर पण होती, या विधानसभेला पण आता पण होती आणि इथून पुढेही राहतील. कारण की आहे प्रभाव असतो, ज्या ठिकाणी एखादा तो कार्यकर्ता असतो त्या ठिकाणी काम करणारी लोक येतात त्यांच्याकडे, तो प्रभाव असतोच. पुढे देखील हा प्रभाव 100% कायम राहणार आणि सगळ्यांची मी मन जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. बाकी तुला अजून काय सांगितलं आपल्या प्रेक्षकांना सांगतोय की मराठी बोलू हा चॅनल तुम्ही बघत राहा. इथे खूप सारे चांगले इंटरेस्टिंग इंटरव्ह्यूज वगैरे व्हिडिओज वगैरे येत असतात. आणि कुणाल माझा मित्र, याला तुम्ही भरभरून पाठिंबा द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघत राहा. आणि नक्कीच याच्या पुढे देखील आपण कधीतरी असं दादाला बोलवून मग कधी मी दादा आपण दोघं सोबत करूयात व्हिडिओज कधी काय. नक्की एक गप्पा गोष्टी मारण्यासाठी चाय पे चर्चा वगैरे आपण पुन्हा नक्कीच करूयात. आणि निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा मी तुम्हाला भेटायला येईल प्रेक्षकांना आणि कुणालची, आणि तेव्हाही आपण भरभरून गप्पा मारूयात. आता तुम्हीही इतर पक्षातले काही लोक असाल, कुणाला पक्षामध्ये असाल, कुणी नसाल, आपले मला असं वाटतं 90% मनसेचे लोक आहेत. मग तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. मी सचिन सोनवणे आहे, माझा मित्र भाऊ कुणाल शिंदे. नक्कीच तुम्हाला गप्पा ऐकायला मजा वाटेल. नक्कीच. तर भेटूयात. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि तुम्ही सबस्क्राईब करता तिकडे ऑलचं बटन दाबा, कारण फक्त तुम्ही सबस्क्राईब करता बेल आयकन दाबत नाही. बेल आयकन दाबून घ्या, म्हणजे जे व्हिडिओज मी टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमचं प्रेम आजपर्यंत भरपूर मिळालंय. आज आपलं मला असं वाटतं 20,400चा पल्ला जो आहे आपण गाठलेला आहे. अरे वा, आणि अभिनंदन. 4 महिन्यामध्ये फक्त ही गोष्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांचं प्रेम आहे. नाही, खूप कमी वेळामध्ये इतका पल्ला गाठणं खरंच ह्या आजच्या तारखेमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे, खूपच टफ आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही भरभरून प्रेम दिलंय. ह्याच्या पलीकडेही देत राहा आणि तुम्हाला असेच चांगले यूट्यूब चॅनल आहेत त्यांना सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा. नक्कीच. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.